अनुभवी. हो, हो, हो. सांगू पूर्ण राहिली सांगते. तेवढी पूर्ण पण करा. आपण हो, हो. ठीक आहे. आपण श्लोक बघत होतो, की ज्यानं आपलं मन जिंकलेलं आहे, तो अत्यंत शांत झालेला आहे आणि तो जीव कसा झालेला आहे, तर तो जीव त्याचा सर्व विषय संपल्यामुळं किंवा त्यानं इंद्रियांना जिंकल्यामुळं किंवा त्याची बुद्धी सम झाल्यामुळं त्याला मान किंवा अपमान, शीत किंवा उष्ण म्हणजे आपल्याला जे शरीरातले ताप सांगितले किंवा सुख-दुःख ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या त्याच्यासाठी कशा झालेल्या असतात, तर त्याच्यासाठी त्या गौण झालेल्या असतात. त्या त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या म्हणजे विषय होत नाही. जसं आबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे, की स्वतःचं स्वरूप कोणतंही कधीच विषय होत नसतं. तसं त्याप्रमाणे त्याची बुद्धी सम झाल्यामुळं, तो परब्रह्म स्वरूप झाल्यामुळं त्याला ते सुख-दुःख किंवा त्याचं शीत-उष्ण, मान-अपमान हे प्राप्त जरी झालं, तरी त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही किंवा ते त्याला लागू पडत नाही. तो त्याच्यामध्ये अडकत नाही. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. कुठं आले तुम्ही? आपलं रोजचं जे चिंतन आहे ते सांगतो. 107 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आले. तुमचं चिंतन कुठे चालू होतं आता? आम्ही 7व्या श्लोकापासून घेत होतो पाठीमागचं. त्या दिवशी थोडं आम्ही बघत होतो ना, हो हो म्हणून. हो. हां, व्हॉट्सअप आता आपलं आहे ते 107 क्रमांकाची ओळी. बरं बरं, चला असू द्या. निष्पन्नाची लक्षणे बघत होतो आपण. ऐसे असाधारण निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोलले. या हो ओळीवर बोलला होता काल मी. हो हो, इथपर्यंत आलतो. ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेने बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. अशा प्रकारची असाधारण म्हणजे विशेष असणारी काही लक्षणं आहेत त्या ठिकाणी. पण कोणाची लक्षणं आहेत? निष्पन्नाची त्या ठिकाणी लक्षणं आहेत. आता हे निष्पन्न कोण झालेले आहेत? की त्या ठिकाणी भक्त आहेत, संत आहेत, योगी आहेत, महात्मे आहेत, ज्ञानी आहेत, असे अनेक त्या ठिकाणी वर्णन करता येतील. आता हे निष्पन्न झाले म्हणजे कोण कोण निष्पन्न झाले? ज्याने खरी आपली आत्मस्थिती त्या ठिकाणी जाणली आहेत, त्यांना आपण निष्पन्न म्हणू शकतो. निष्पन्न सांगत असताना तुकोबराय सांगतात, द्वैताद्वैत भाव नाही जया चित्ते, त्याने आत्मस्थिती जाणितली. म्हणजे द्वैत नाही आणि अद्वैत सुद्धा त्यांच्या ठिकाणी राहिलेलं नसतं. तेच आपल्या आत्मस्थितीला त्या ठिकाणी जाणू शकतात. जयाच्या वाचे नये निंदा स्थिती, तेने आत्मस्थिती जाणितली. ज्याच्या वाचेमध्ये निंदा नाही, कोणाची स्तुतीसुद्धा त्या ठिकाणी राहिलेली नाही, तेने आत्मस्थिती जाणितली. पूर्ण असा 4-5 चरणाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये सर्व आत्मस्थितीविषयी वर्णन केलेलं आहे. ते निष्पन्न असलेले आहेत आणि त्याची असणारी लक्षणं आपुलेने बहुवसपणे, म्हणजे आता भगवंत या ठिकाणी म्हणतात, मी सांगेल पण कसं? आपुलेने बहुवसपणे म्हणजे मला सांगता येईल तेवढं मी सांगेन. म्हणजे भगवंत काय करतात, की बाबा माझ्याकडे जेवढं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या जोरावर मला जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलेल. आता पाठ घ्यायचा आणि पाठ घेता घेता पुढं सुचलंच नाही तर आपण काय म्हणतो, बस आता मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगितलं. म्हणजे आपलं एक सामर्थ्य, आपली एक मर्यादा आपण एक ठरवून ठेवतो की नाही? ठरवून ठेवतो. तसं आता ह्या भक्ताचं लक्षण सांगायचं आहे, योग्याचं लक्षण सांगायचं आहे. भगवंतसुद्धा म्हटले की बा आपल्याने बहुवसपणे मला जेवढं सांगता येण्यासारखं आहे तेवढे ह्या ठिकाणी मी सांगेल. मग भगवंतच का सांगतील? कृष्ण बोले तेच का सांगतील? त्याचं कारण असे, काल पण पाहिलं का ते सांगण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते भगवंतामध्ये असतं आणि संतामध्ये असतं. संतामध्ये का असतं? कारण संतामध्ये असण्यासाठी संत असावं लागतं. हे दुसऱ्याचं वर्णन जर करायचं झालं की नाही, चोर चोरा ते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. चोर चोराला उपदेश करायला गेले की नाही तुम्ही, बरं चोर चोराला उपदेश करायला गेल्याच्या नंतर तुमचा जर अभ्यास नसेल तर काय करतील?
तर ते आपल्यासारखं तुम्हाला करून घेतील. ते म्हणतील, "अरे काय तुमच्या संसारामध्ये ठेवलं? इथं बघा किती मजा आहे." म्हणजे आपण काय करू? आपण सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या वलयामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं जर आपल्या कधी मनावर जर बिंबलं तर काय होईल? आपणही तसं करायला सुरुवात करू. म्हणजेच काय होईल त्या ठिकाणी? अभ्यास नाही ना आपला. म्हणून चोर ते करावे उपदेश आपला अभ्यास असेल तो शिंदाळीच्या मागे विचिता पावले होईल तिच्या ऐसे तुका म्हणे भीतो पुढली दत्ता म्हणून या चिंता उपजली. हा सगळ्या गोष्टी करत असताना आपला अभ्यास असला पाहिजे. म्हणून संताचं वर्णन करायचं, देवाचं वर्णन करायचं. देवाचं वर्णन करायचं झालं तर कुणी वर्णन करावा? संतांनी देवाचं वर्णन करून सांगावा. भक्ताचं वर्णन करून सांगायचं झालं तर देवाने भक्ताचं वर्णन करून सांगावा. सांगण्यासारखं पुष्कळ त्या ठिकाणी. म्हणून काले बोलून आलो की भक्ताचा महिमा भक्ताची जाणती आणि दुर्लभ या गती अनेकांशी. अनेकांना त्या ठिकाणी भरपूर पुष्कळ सांगण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? फक्त शब्दाच्या माध्यमातून तुम्ही त्याचं वर्णन करू शकता, पण ते अनुभवाने सांगू शकता का? अनुभवाने नाही सांगू शकत. तुका आहे का नाही? तुका म्हणे ते असावे जातीचे यरा गाभाळ्याचे का म्हणे. यरा गाभाळ्याचे म्हणा किंवा यरा बगळ्याचे म्हटलं तरी चालेल. कारण तो बगळा कसा असतो? फक्त दंभ मिरवण्याचं काम करत असतो. तर या ठिकाणी काय तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमानं कळू येईल. नाही तर त्यांचा महिमा कळण्यासारखा आहे का? कळण्यासारखा अजिबात नाही. अशा पद्धतीनं हा भक्तांचा विशेष असणारा महिमा आहे आणि त्या महिम्याचं वर्णन श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आपल्याने बहुवसपणे मला जेवढं सांगता येईल तेवढ्या पद्धतीनं, तेवढ्या स्वरूपात, तेवढा विचार या ठिकाणी मी सांगेल असं स्वतः श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. आता जे श्रीकृष्ण परमात्मा हे म्हणतात त्या कृष्ण परमात्म्याचं काय सामर्थ्य आहे? तो परमात्मा कसा आहे? त्या परमात्म्याचं वर्णन करताना आपण मागं पाहिलं की नाही की म्हणून काय यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेथ तो हा भगवंत. तो असणारा भगवंत. आता त्याचा यश, श्री, ऐश्वर मला असं वाटतं त्या 1-2 वह्यांमध्येच आपला 1 तास 1 पाठ त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून गेलेलं आहे. त्याचं काय वर्णन करायचं त्या परमात्म्याचं? एवढं विशेष असणारं वर्णन त्या परमात्म्याचं आपण केलं. असा असणारा परमात्मा. त्या परमात्म्याचं आता माऊली ह्या ठिकाणी काय करतात? वर्णन करतात. माऊली कधी कधी परमात्म्याचं वर्णन करायला लागले की ती परमात्मा रूपच होऊन जातात. कधी माऊली संतांचं वर्णन करायला गेले का ते संत रूपच होऊन जातात. म्हणजे मग त्या श्रोत्यांना सांगावं लागतं काय माऊली आता थांबा, आता हे पुष्कळ झालं, आता कथा सांगा, आता पुढचा अध्याय सांगा, भगवंताचा अभिप्राय सांगा. हे माऊलींना सारखं जाग करत राहावं लागतं. कधी कधी आपली वेळ होऊन जाते तरी पण ते वाजून सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नाही. म्हणजे काय होतं, मनुष्य बोलण्याच्या नादामध्ये त्याच्यात चिंब होऊन जातो. समोरचे आता जे त्याच्यामध्ये तद्रूप होत नाही मग ते सारखं घड्याळाकडे पाहत राहतात. पण कधी कधी बोलता बोलता मनुष्य त्याच्यात तद्रूप झाला आहे का नाही. चिंतने तद्रूपता. कधी कधी चिंतन करता करता आता ते एक दिवस ओंकार महाराज असं म्हटले की दादांचं कीर्तन सुरू झालं. कुठं कीर्तनाला गेले माहीत नाही. कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर दादा इतकं असे बोलायला लागले त्या ठिकाणी धो 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 अमृताचा वर्षाव. सगळे ओले चिंब अगदी प्रमाणाला येऊन ठेपले. आता प्रमाण द्यायचंच पण सगळे असे तोंड उघडून पार तोंडात बोटं घालून ते म्हणलं प्रमाण द्या ना तुम्ही. मग सांगावं लागलं. मग कुठेतरी हलून जागं केलं. म्हणजे काय होतं कधी कधी बोलण्याच्या ओघात मनुष्य माऊली चालू आहे माईक विलास. थोरात महाराज त्यांना हे करणार त्यांच्या लक्षात पाहिजे. हो. म्हणजे कधी कधी ते चिंतन करता करता आपण त्याच्यामध्ये तद्रूप होऊन जातो. बोला ना रत्ना थोरात. बरं ठीक आहे चला. चला त्या परमात्म्याचं ह्या ठिकाणी आपल्याला वर्णन करायचंय. माऊली वर्णन करून सांगतात. जो ज्ञानी यांचा बापू देखनियाचे दिठीचा दीपू जया दादुलियाचा संकल्पू विश्वरची. काय म्हटलं या ठिकाणी? जो ज्ञानी यांचा बापू
इथं काय सांगितलं, जो म्हणजे कोण, कृष्ण परमात्मा, आणि तो कोण आहे, ज्ञानी यांचा बापू, म्हणजे ज्ञान यांचा बाप. म्हणजे जर आपल्याला ज्ञान व्हायचं असेल तर कोण ज्ञान करून देणार आहे आपल्याला, ज्ञान करून देणारा कोणी, परमात्मा त्या ठिकाणी, म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी ज्ञान करून देणारा आहे. बघा आपण म्हणतो राम कृष्ण हरी, मग राम शब्दाचं तात्पर्य काय, कृष्ण शब्दाचं तात्पर्य काय, आणि हरी शब्दाचं तात्पर्य काय. या तीनही जर शब्दामध्ये आपण विचार केला तर आपल्या सहज लक्षात येतं, राम म्हणजे आचार, बरोबर आहे की नाही, आणि कृष्ण म्हणजे विचार, विचार म्हणजे विवेक, विवेक म्हणजे ज्ञान, आहे का नाही, आणि हरी म्हणजे आनंद, आहे का नाही, किंवा सत, चित आणि आनंद. सत म्हणजे काय, परमात्मा तिन्ही काळामध्ये सत्य आहे. जाताना म्हणता का नाही, राम नाम सत्य, राम नाम सत्य, तुम्ही म्हणता का कृष्ण कृष्ण कृष्ण, असं म्हणत नाही. आता संपलं, आता आता नाही राहिलं, तिथं शेवट आहे. म्हणजे सगळ्याच्या ठिकाणी राम हा अस्तित्व रूपाने, हा सतरूपाने, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, ऐक नाही, हा म्हणजे तोच शेवटी सत्य आहे. मग तोच राम सत्य हे जाणायचं असेल तर काय करावं लागणार आपल्याला, कृष्ण, कृष्ण शब्दाचं म्हणजे काय, चित शब्दाचा विचार करायचा. चित म्हणजे प्रकाश, चित म्हणजे ज्ञान, बरोबर आहे का नाही. म्हणजे कृष्ण शब्दाने काय लक्षात घेतलं, कृष्ण शब्दाने विवेक लक्षात घेतला, कृष्ण शब्दाने त्या ठिकाणी काय, ज्ञान लक्षात घेतलं. अशा पद्धतीचं हे ज्ञान जर झालं तरच जीवनामध्ये हरी येतो. आणि जर ज्ञान आपल्याला झालं नाही तर हरी आपल्या जीवनामध्ये येईल का, हरी आपल्या जीवनामध्ये म्हणजे आनंद आपल्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणून अशा असणारा हा ज्ञानाचा बाप. ज्ञान कशामध्ये आहे बरं, ज्ञानाचा जर विचार करायला गेलो तर ज्ञान कशामध्ये आहे, मासिकामध्ये ज्ञान मिळतं का, कादंबऱ्यामध्ये ज्ञान मिळतं का, आहे ना ज्ञान त्याच्यामध्ये. मग त्या ज्ञानाचं काय करता, अंतकाळाला ते कामाला येतं का ज्ञान, जे ज्ञान अंतकाळीला कामाला येतं ते ज्ञान खरं. आणि हे ज्ञान कुठे आहे, बघा तो मला वाटतं 17वा अध्याय का 16वा अध्याय, 16वा अध्यायाच्या शेवटी शेवटी बघा बरं, त्या ठिकाणी शास्त्र म्हणे जे सांडावे ते राज्य तृण मानावे, जे घेवे ते न मानावे विषयवर. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्याने वेदाच्या निरोपा आणून कीजे, म्हणजे जो वेदाचा त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे का नाही, त्याचा मात्र तिरस्कार करू नये. म्हणजे सारं ज्ञान कुठं आलेलं आहे, वेदामध्ये आलेलं आहे. वेद काय, त्या ठिकाणी वेद गुरु आहे, वेद म्हणजे वैद्य आहे. आणि वैद्याचा जर आपण त्याग केला, आपण जर रोगी असेल आणि रोग्याने जर वैद्याचा त्याग केला तर काय होईल, वैद्य ते करी सळा, रसू सांडे पाय खोळा, तो रोगी जेवी जिवाळा सावता होय, आहे का नाही. औषध दिलं म्हणे वैद्याने आणि त्याला काय केलं, लाथळलं. आता जर तुम्ही औषध जर लाथळलं तर मला सांगा, तो रोगी बरा होईल का, रोगी कधीच बरा होणार नाही. म्हणून रोग्याला जर व्यवस्थित त्या ठिकाणी जर व्हायचं असेल, चांगलं स्वास्थ्य जर मिळवून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, वैद्याती सारा, म्हणजे वैद्याचा द्वेष करून चालणार नाही. तसं ह्या ठिकाणी वेदाचा त्या ठिकाणी अजिबात द्वेष करून चालणार नाही. म्हणजे वेद काय, वेद सर्वज्ञ आहे ना, जसं आपण पाहतो की नाही, परमात्मा सर्वज्ञ आहे, वेद सर्वज्ञ आहे आणि संत सर्वज्ञ आहे. मग हा वेद सर्वज्ञ आहे, मग हा कशाचा बाप आहे, हा कृष्ण परमात्मा, हा बाप सांगितला ना या ठिकाणी. बाप कशाचा बाप आहे, वेदाचा बाप आहे. ज्ञानाचा बाप म्हणजे वेदाचा बाप आहे. मग वेद त्या ठिकाणी ते काय स्वतःहून निर्माण झाले का, स्वतःहून निर्माण झालेले नाही. मग वेद निर्माण केलेले आहेत. कसे काय वेद निर्माण झाले, तुम्ही नेहमी ओवी ऐकता, बोला, हा बोला, जरा कोणाला आठवत असेल तर बोलत चला, कोणती ओवी आहे, जया निद्रिताचा गुरु. हा, जया निद्रिताचा घोरू, आहे का नाही, भगवंताचं घोरणं, आणि त्या घोरण्यातून काय आहे, वेद उत्पन्न झालेले आहे. म्हणून वेदाला काय म्हटलं जातं, अपौरुषेय, म्हणजे कोणा पुरुषापासून हे उत्पन्न झालेले नाही, तो परमपुरुष आहे. त्या परमपुरुषाच्या श्वासा घोरण्यातून हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला, आहे का नाही. तोच असणारा कृष्ण परमात्मा आणि अर्जुनाला त्या ठिकाणी अनुवादन करून सांगत आहे. काय सांगत आहे, पूर्वी जो घोरलाय त्या ठिकाणी, आहे का नाही, ते घोरला आणि ते घोरल्याचंच त्याला काय झालेलं आहे, स्मरण झालेलं आहे. पूर्वी पण हा देव कधी कधी आधी घोरतो, कधी कधी सूर्याला सांगताना घोरत होता, मग सूर्याने ती परंपरा पुढं सांडली आणि तेच घोरणं
म्हणजे त्याची त्या घोरणे. तुम्ही झोपता का नाही रात्रीचं? स्वप्न पडतं की नाही आपल्याला? बर, स्वप्न पडल्याच्या नंतर स्वप्नातली स्मृती तुम्ही जागेपणे सांगता की नाही, आज मला असं असं स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न कसं काय, आपण घोरतच होतो ना त्या टायमाला. आणि घोरता घोरता स्वप्न पडलं ना आपल्याला. मग घोरता घोरता स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्याच्या नंतर जेव्हा जागा होतो की नाही, मग जागा झाल्याच्या नंतर मग ते स्वप्नात काय झालं म्हणजे त्याची स्मृती आपण सांगतो की नाही. म्हणून हे भगवद्गीता काय आहे, कोणता ग्रंथ आहे? स्मृती ग्रंथ आहे. त्या ठिकाणी भगवंताला आठवण झाली आणि ते प्रत्यक्ष अनुवादाला ती स्मृती अर्जुनाला अनुवादन करून सांगितली आहे का नाही. म्हणून हा वेदार्थ सागरू मला ज्ञान यांचा बाप सांगायचा आहे ना, म्हणून त्या ठिकाणी तसं सांगायचं आहे. म्हणून हा वेद हा वेद जो आहे तो परमात्म्यापासून उत्पन्न झालेला आहे. मग परमात्म्यापासून वेद झालेला आहे. मग तो परमात्म्यापासून जरी वेद झाला असेल, जसं आपण असा विचार करा, तुकोबराय म्हणतात की तुझं वर्णे ऐसा तुझं विन कोण. वेद त्या ठिकाणी निर्माण झालाय का नाही, पण हा वेद परमात्म्याला यथार्थ रूपाने जाणतो का? हा वेदही त्या ठिकाणी उत्पन्न झाला तर तो परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. कारण उत्पन्न कोणी केलं? आपण काय म्हणतो की आई वडील त्या ठिकाणी असे ते अल्बम घेऊन बसतात. अल्बम घेऊन बसल्याच्या नंतर ते अल्बममध्ये दाखवतात, बघा आता हे लग्न अमुक अमुक स्थळी अमुक अमुक ठिकाणी, ह्या मुंडावळ्या, हे फोटो अमुक तमुक सारं. आणि इथं हे होते बरं का, इथं हे होते, इथं यांना ओळखलं का, असं आपण म्हणतो. आणि त्या मुलासमोर उचलतो आणि तो मुलगा म्हणतो, इथं तुम्ही पण मी तिथं का दिसत नाही, मी कुठंच का दिसत नाही, आहे का नाही, मी कुठंच नाही आणि तुम्ही सगळीकडे त्या ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याने उत्पन्न केलं ना. कोणी उत्पन्न केलंय? आईवडिलांनी त्याला उत्पन्न केलेलं आहे, आहे का नाही. मग जो उत्पन्न करतो त्याला ते उत्पन्न केलेलं जाणं का? जाणू शकत नाही. त्याला काय म्हणतो आपण, एक उत्पन्न करणार आहे आणि एक उत्पन्न होणार आहे. याला कोणता भाव म्हणायचं बरं? एक उत्पन्न करणारं आहे आणि एक उत्पन्न होणारं आहे. आठवतं का विचारसागर? प्राप्य प्रापक भाव आठवतं का तुम्हाला? जन्यजनक भाव. जन्यजनक भाव. हा, असं जन्यजनक भाव. असं लक्षात राहिलं पाहिजे, आहे की नाही. मग याच्यात जन्य कोण आहे आणि जन कोण आहे बरं? वेद आहे ना. इथं इथं वेद म्हणजे ज्ञान आणि त्याचा बाप, आहे की नाही. मग बाप कोण आहे आणि ज्ञान कोण आहे म्हणजे वेद कोण आहे? जनक भगवंत आहे, जन्य वेद आहे. जन्य वेद आहे. म्हणजे वेद आणि कृष्ण परमात्मा याच्यामध्ये काय आहे? जन्यजनक भाव आपल्याला पाहायला मिळतो, आहे का नाही. बरं, आता गंमत अशी होते, याला बापच का म्हणायचं? याला बाप का म्हणायचं? आपण जर काही मिळवायचा जर प्रयत्न केला, आपण काय म्हणतो लेकरा बाळाला, तू काय मिळवणार आहे? मी तुझा बाप आहे. मी जर दिलं तरच तुला मिळणार आहे. मी जर दिलं नाही तुम्हाला, बोला ना महाराज, थोरात महाराज. हात वर केलाय का चुकून राहिलाय? जाऊ द्या, असू द्या. म्हणायचं असं तात्पर्य त्याच्यामध्ये की मुलांनी जर मागण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलांना देण्याच्या आधी वडील काय म्हणतात, मी तुझा बाप आहे, मी देईल तर तुला मिळेल, आहे का नाही. आणि जर नाही दिलं तर मिळेल का मुलांना? वडिलांनी सहीच नाही केली तर मिळेल का? म्हणजे सगळं कोणाच्या हातात आहे? सगळं बापाच्या हातात आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून सगळ्यात आधी कोणाची कृपा झाली पाहिजे? बापाची कृपा झाली पाहिजे. महाराज आपले सांगतात की नाही, काय मागावं? बापाचं मागावं का बापाला मागावं? बापाचं मागू नये मनुष्याने, मग कशाला मागावं? बापाला मागावं. म्हणजे बापाची आपल्यावरती काय झाली पाहिजे? कृपा झाली पाहिजे. जर बापाची आपल्यावरती कृपा जर झाली तर काय होईल? आपणचे देव होय गुरु, ऐक नाही. हा स्वतः काय होतो? आपणच त्या ठिकाणी देव असून गुरु रूपाने येतो आणि काय करतो? आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतो. मग त्याच्या हातात आहे का नाही ज्ञान देण्याचं? म्हणून ज्ञानाचा बाप कोण आहे? ज्ञानाचा बाप तोय. आता मला सांगा, एवढ्या मोठ्या गोंधळामध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू होतं, त्या युद्धामध्ये काय काय होतं बरं? ततशंकाच भैरीच पनवानक गोमुख सहसैव्य. बघा, पहिला अध्याय जर बारकाईने पाहिला त्याच्यामध्ये काय होतं? शस्त्रांचा वर्षाव सुरू होता, ढोल नगारे सारं सारं त्या ठिकाणी वाजत होतं. रणधुमाळी आपण त्याला म्हणतो, अशी रणधुमाळी. आवाज पण कानावर नीटनेटका येत नव्हता. तरी भगवंताला काय वाटलं की माझ्या अर्जुनाचं हित व्हावं, माझ्या अर्जुनाचं कल्याण व्हावं, आहे की नाही. आणि अशा गोंधळामध्ये
भगवंत अर्जुनाला शिकवत नव्हता का ज्ञान? भगवंत अर्जुनाला ज्ञान देत नव्हता का? एवढ्या गोंधळामध्ये भगवंत अर्जुनाला ज्ञान देत होते, आहे की नाही? म्हणजे भगवंताच्या मनात आलं तर काय करेल भगवंत? एवढ्या गोंधळात पण ज्ञान देऊ शकतो, बरोबर आहे की नाही? आता त्या भगवंता मग पुढं अशी गंमत झाली की युधिष्ठिर महाराज होते, आहे की नाही? आणि त्या युधिष्ठिराला पण ज्ञान द्यायचं होतं, पण युधिष्ठिराला ज्ञान अख्ख्या रात्रभर सांगितलं. टाचणी पडले तर आवाज येणार नाही. तुम्ही ऐकता ना सगळं? टाचणी पडली तरी आवाज येणार नाही, अशी परिस्थिती असताना त्या अख्खी रात्रभर झाली तरी पण त्या धर्मराज युधिष्ठिराला काहीच सांगता आलं नाही भगवंताला. का बरं सांगता आलं नाही? त्याचं कारण काय? त्याचं कारण काय म्हणजे एवढंच कारण होतं की त्या भगवंतालाच वाटत नव्हतं की याला ज्ञान द्यावं, कारण तो अधिकारीच वाटत नव्हता ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे अख्खी रात्र गेली तरी त्या युधिष्ठिराला ज्ञान झालं नाही. आणि मग त्या युधिष्ठिराला घेऊन कुठे गेले? पितामह भीष्मांच्या जवळ घेऊन गेले आणि मग म्हटले आता तुम्हाला पितामह भीष्म ज्ञान देतील. तेव्हा पितामह भीष्माने काय सांगितलं? अरे म्हणले त्याची कृपा संपादन करून घ्यावं लागते, तो कृपेमुळे इथपर्यंत आला आणि तुला घेऊन आला. म्हणजे लक्षात काय घ्यायचं? लक्षात एवढंच घ्यायचं की पितामह भीष्माने सांगितले म्हणले भर युद्धामध्ये त्या अर्जुनाला तो ज्ञान देऊ शकतो, तुला का देऊ शकत नाही? तुला पण दिलं असतं, पण कृपा नाही ना. म्हणून हा भगवंत काय होतो? कृपेच्या माध्यमातूनच आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान देत असतो. असा कितीतरी विचार आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून काय म्हटलं की जो ज्ञानी यांचा बापू आणि देखण्याच्या दिठीचा दीपू. म्हणजे काय? देखणे. देखणे म्हणजे कोण देखना? ज्ञानाचा डोळा डोळसू देखना. देखना म्हणजे आपण देखणं शब्दाचा अर्थ वेगळा घेतो, आहे की नाही? कुठं चकणं मकणं दिसलं तर त्याला काय म्हणतो आपण? देखणं म्हणतो. तर त्याला देखणं असं नाही म्हणायचं. देखणं म्हणजे काय? प्रकाशन करणारं. देखण्याच्या 3 जाती तुकोबराय म्हणतात. किती जाती देखण्याच्या? 3 जाती. म्हणजे 3 प्रकारे पारमार्थ किंवा ज्ञानाचा उदय होण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणजे काय काही काही लोक काय करतात? तो पारमार्थ करतो म्हणून मी पारमार्थ करतो, त्याला पाहून हा पारमार्थ करतो. हा पण एक देखणंच आहे. कोणी न सांगताच त्या ठिकाणी काय करतो? पारमार्थ करायला सुरुवात करतो. हा पण त्याच्यात देखणंच आहे का नाही? हा पण त्याच्यामध्ये देखणं आहे. किंवा त्या ठिकाणी मनामध्ये असाच भाव उत्पन्न होतो की आपण पारमार्थ केला पाहिजे. स्वतः म्हणूनच देखण्याच्या 3 जाती, अशा 3 प्रकारच्या जाती देखण्याच्या. म्हणजे देखणं म्हणजे ज्ञानाचा विचार या ठिकाणी आलेला आहे. देखणे म्हणजे काय? प्रकाशन करणारा. प्रकाशन करतो म्हणजे कशाचं प्रकाशन करतो? अभंग आहे बघा. रवी दीप हिरा दाविती देखणे, ऐक नाही. आता हे देखणे म्हणजे काय करतात? प्रकाश करतात. रवी पण प्रकाश करतो, हिरा पण प्रकाश करतो, दिवा पण प्रकाश करतो. पण देखणं खरं आहे का याच्यामध्ये? देखणेपणा आहे का? प्रकाशनपणा आहे का? याच्यामध्ये प्रकाशनपणा अजिबात नाही. आता मला सांगा, दिवस आहे आणि दिवस आहे, आपल्याला सूर्य दिसतो, जगत दिसतं, सगळं प्रतिदिन येतं का नाही? मग याचं प्रकाशन कोण करतो? आपण म्हणतो सूर्याच्या प्रकाशाने ते प्रकाशित झालं म्हणून आम्हाला दिसलं. लाईट लावली म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी लाईटीच्या प्रकाशात हे सगळं दिसू लागलं. बरं, समजा लाईट पण गेली आणि दिवस पण मावळला, रात्र झाली, बरोबर की नाही? मग रात्रीचा अंधार आहे, हा अंधार तुम्हाला दिसतो की नाही? का अंधार दिसत नाही? का तुम्हाला फक्त प्रकाशित दिसतो? सांगा बरं. अंधार दिसतो का नाही तुम्हाला? मग अंधाराचं प्रकाशन कोण करतो? अंधाराचं प्रकाशन कोण करतो? अहो, ज्याने अंधाराचं प्रकाशन अंधारच करतो ते. अंधाराचं प्रकाशन अंधारच करतो आणि दिवसा प्रकाशाचं प्रकाशन दिवसच करतो का? सूर्य. सूर्य त्याचं प्रकाशन करतो का? बरं, सूर्य त्याचं प्रकाशन करतो. बरं, सूर्य उगवला हे कोणाला कळतं? सूर्याला कळतं का तुम्हाला कळतं? आपल्याला कळतं, आहे का नाही? मग कुठे तुमचा प्रकाश? अंधाराचं प्रकाशन आपण करतो. दृष्टी करते का? दृष्टीपटल. मग मेलेल्या मनुष्याला पण दृष्टी आहे ना, मग त्याला का दिसत नाही? त्याला डोळे नाही का? परमात्मा करतो ना. हा आत्मा. हा बघा ना, तुम्ही मागं पाहिलं की नाही? देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. देवा तूच गणेश आहे. कोण?
ओम नमो जे अद्या पहा त्याच्यामध्ये देवा तूची गणेश तोच असणारा परमात्मा तू गणेश आहे आणि सकलार्थ सगळ्यांच्या मती बुद्धी आणि बुद्धीला काय करतो प्रकाशन करतो. बुद्धी म्हणजे अंतकर्म चित्त अहंकार सारं घ्या त्याच्यामध्ये कोण आहे कुटस्थाचं पडलेलं प्रतिबिंब. ते प्रतिबिंब कुठं निघतं हृदयातून. ते सोपं सांगायचं म्हणजे कोणतं पहिलं पाणी पहिलं पाटातलं का आळ्यातलं का तळ्यातलं पहिलं तळ्यातलं अंतकरण पहिलं तळ्यातलं पाणी. मग हे तळ्यातलं पाणी कुठं जातं नेत्रा वाटे ऐक नाही म्हणजे प्रमाणा वाटे जातं म्हणजे त्याला पाटातलं पाणी आणि कुठंतरी घट पट वस्तू असून त्या घटापटापर्यंत जातं. ते कोणतं पाणी आळ्यातलं पाणी. म्हणजे तळ्यातलं पाणी पाटातलं पाणी आणि आळ्यातलं पाणी म्हणजे ते पाणी बदललं की एकच आहे. पाणी बदलत नाही पाणी एकच असतं ऐक नाही. तसा देवा तूची गणेशू सकलार्थ सगळ्याच्या मतीला बुद्धीला विचाराला प्रकाशन करणारा तू आहे. दिवस उजाडला त्या ठिकाणी आणि तुम्हाला दिवस उजाडलेला दिसतो. कोणामुळे दिसतो डोळ्यामुळे दिसत नाही. डोळ्यालाही तोच प्रकाशन करतो म्हणून त्याचा दिवा त्याचा प्रकाश कोण करणार आहे तो करणार आहे त्या ठिकाणी बरोबर आहे की नाही. पण त्याचं प्रकाश कोण करतं का त्याचं प्रकाशन वेदाला सुद्धा करता येत नाही ना. आताच बोललो की नाही तुझं वर्णन तो स्वयंप्रकाश आहे. तो स्वयंप्रकाशमान आहे ऐक नाही. उदयला आकाशी रवीचे प्रकाशी आकाशात उदय झाला का नाही मग प्रकाशन कोण करतो रवीचं प्रकाशन करतो का आपण बॅटरी हातात मध्ये घेऊन रवीचं प्रकाशन करतो नाही ऐक नाही. म्हणून त्या ठिकाणी तो वेदाला सुद्धा जाणता येणारा नाहीये ऐक नाही. वेद जाणू गेला पुढे मौनवाला वेद त्याला जाणण्याकरता जातो पण पुढे तो त्या ठिकाणी मौन पडतो. भरपूर त्याचं वर्णन झालं म्हणून देखण्याच्या देठीचा दीपू अशा पद्धतीनं. जया दादुल्याचा संकल्प विश्वरची. आता या ठिकाणी काय जया दादूला म्हणजे काय आपण म्हणतो की नाही आमचा दादूला पूर्वी म्हणायचे दादूला. आता मात्र दादूला कुठं ऐकायला भेटत नाही. पण आता काय मावशी हसल्या म्हणजे मावशीला माहिती दादूला म्हणजे काय आहे का नाही. दादूला म्हणजे मालक दादूला म्हणजे पती पती आपला मालक त्या ठिकाणी काय असतात समर्थ असतात. मागं ओवी पाहून गेली जैसे भ्रातारे विन वनिता उपहती पावे सर्वथा. आपला जर पती आपल्या जर जीवनामध्ये नसेल तर आपल्याला सगळीकडे उपहास आहे का नाही अशा पद्धतीनं होत असतो. म्हणून आपला पती कसा जरी असला तरी तो आपल्यासाठी कसा असतो समर्थ असतो आहे का नाही. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं जया दादुल्याच्या काय जया दादुल्याचा संकल्प विश्वरची म्हणजे त्या दादुल्याच्या म्हणजे त्या पतीच्या ऐक नाही किंवा त्या समर्थ असणाऱ्या परमात्म्याच्या संकल्पाने त्या ठिकाणी काय होते विश्वाची रचना होत असते. त्या विश्वाची रचना कशी होत असते मला असं वाटतं गीतेचा 9वा अध्याय पहा बरं. 9व्या अध्यायामध्ये ना मी रात्री पाहिलं पान नंबर 227 काढा सार त्याच्यामध्ये वर्णन आलेलं बघा. हे चराचर आगवे जे प्रकृती आत साठवे ते तर शिनली काय पुढं बघा बरं 23वा मी जे हे चराचर आगवे जे तर प्रकृती आत साठवे ते शिनले ते तर 20वा का परमगती मी असं म्हटलेलं बघा. तो विश्वश्रेतेचा भारता मी चिगा पंडुसुता सापडतंय का 227 पान नंबर पहा उजव्या हाताला निघन तिथूनच ओव्या चालू होतात. बोला हे चराचर आगवे जे प्रकृती साधवे ते शिनली चेत विसरे ते परमगती हा पुढं आणि जयाच्या प्रकृतीची जेने अधिष्ठिली विश्ववी तो येऊनी प्रकृती ये गुणाते भोगी त्याला भोगणारा मी. हा पुढं तो विश्वश्रेयेचा भरता मी चिगा येथ पंडुसुता मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. हा त्रैलोक्याचा गोसावी म्हणजे ह्या त्रैलोक्याचा कोण आहे मी गोसावी म्हणजे मालक आहे मी. पुढे आकाश सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके 10वे वर्षावे जळे. आकाशे सर्वत्र आकाशाने सर्वत्र त्या ठिकाणी बसावं व्यापक असावं. हा पुढं आकाशे सर्वत्र वसावे पर्वती बैसक वायूने नाव भरी उगे नसावे. हा पर्वती बैसक म्हणजे पर्वताने कधी बसू नये हाय असं तटस्थ राहावं. हा
पुढं समुद्र मेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी, हे आज्ञा माझी. काय म्हणले? काय समुद्री रेखा नोलांडावी, हा, समुद्राने कधी आपली म्हणजे मर्यादा रेखा रेषा. म्हणजे आपली सीमा त्या ठिकाणी ओलांडू नये. पृथ्वी भूते व्हावी म्हणजे पृथ्वीमध्ये हे भूत मात्र आहे का नाही, येणं जाणं जाणं हे सगळं वाहत राहावं. हा, ही आज्ञा माझी, ही माझी आज्ञा. मी काय मीची नियमाची काय, पुढं वाचा. म्या बोलवल्या वेद बोले, म्या हा, चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राण वाहले, जो जगाते साहेब. म्या बोलविल्या वेद बोले म्हणजे भगवंत बोलले म्हणून वेद बोलला. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, आणि मी हालेविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता म्हणजे जगाचं पालन पोषण करणारा, चालविता म्हणजे चालवणारा जगाला. हा, पुढं तो असमर्थ नाव आला सणाजू त्याच्यात काहीतरी आहे का पुढं? नियाचे नियमला साता, काळूग्रासे तसे भूता, ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची. हा, म्हणजे मी काय म्हणजे त्या ठिकाणी काय नियमेला साता नाही का, काळोग्रासित असे भूता, हा. हे सगळे नियम चालत का नाही. हा, काळोग्रासित असे भूता. आता काळ तुम्हाला खातोय का नाही, थोडं 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 ग्रास करण्याचं काम चालू आहे का नाही. हा, पुढं मियांची नियमेला साता, काळोग्रासित असे भूता, ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची. सगळे जायचे. हा, पुढं ऐसा जो समर्थ हो, तो हा मी जगाचा नाथो, हा, आणि गगना ऐसा साक्षीभूतो, तोही मीची. गगना ऐसा साक्षी होतो, ऐसा जगाचा मी नाथो. बघा आता इथं शब्द आला की नाही, म्हणून तो दादूला म्हणजे कोण आहे, त्या ठिकाणी समर्थ आहे. आता साऱ्या बाबा त्या समर्थाचंच ना वर्णन केलेलं आहे का नाही. म्हणून काय लक्षात आलं की जो जया दादुल्याच्या संकल्प, आता त्या परमात्म्याने काय केला, संकल्प त्या ठिकाणी केला. काय संकल्प केला? मी एक आहे, अनेक अनेक व्हावं, असं त्याने काय केलेलं आहे, संकल्प केलेले. आता आपण संकल्प करून पहा बरं. आपल्याला आज असं करायचंय, आज एवढा ग्रंथ वाचायचा आहे, येईल का आपल्याला संकल्प करता? असं संकल्प नाही. पण त्याच्या संकल्पाने होतंय का नाही? का बरं? त्याची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्वगुणी माया उपाधी. मग त्याची उपाधी अशी असल्यामुळं काय, त्याने नुसता संकल्प करायचा आहे का नाही, आणि त्या संकल्पाने काय असं म्हटलं जातं का त्याने नुसती पापणी उघडली का सगळं जगत उत्पन्न होतं, आणि त्याची पापणी लवली का सगळं जगत त्या ठिकाणी नष्ट होऊन जातो. त्याच्या संकल्पाने सगळ्या गोष्टी काय होतात, येतात जातात, सगळं होतं. तुकोबराय तर त्याचं वर्णन करून सांगतात, काय म्हणतात की तुका म्हणे आले समर्थाच्या मना, आणि जरी होय राणा रंक त्याचा. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात आलं तर काय करणार नाही बरं, राजाचा रंक होऊ शकतो आणि रंकाचा राजा होऊ शकतो. मग रंकाचा राजा राजाचा रंक व्हायचा असेल तर त्याला ही सर्व चराचर असणारी सृष्टी रचायला काय वेळ लागतो बरं त्याची सृष्टी म्हणजे कसा, चुटकीचा मांडव. मनात आलं का लगेच करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे का नाही. मग त्याला काय उलट ते म्हणले अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीव चेतना आणावया. अभंग काढता आला तर पहा त्याच्यामध्ये पण असं दिलं, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, हे नारायणा तुम्हाला कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी अशक्य नाही. म्हणजे तुकोबरांचं कीर्तन सुरू होतं, आणि कीर्तनामध्ये एक टाळकरी होता, आणि त्या टाळकऱ्याला छंदच लागला, उठला का तुकोबरांच्या कीर्तनाला, दुसरं काही नाही. मग काय झालं, ते घरी मूल होतं, ते तापाने फणफणलं आणि मरण पावलं, आणि म्हणून त्या मुलाच्या आईनं त्या मुलाला घेतलं आणि कीर्तनामध्ये आणून टाकलं. म्हणजे हे तुमच्यामुळं गेलं. आणि मग तुकोबरायांना त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. मग आता काय करायचंय, मग भगवंताला विनवणी करू लागले, काय अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, पुढं काय निर्जीव चेतना आणावया, काय मागो जाणो ऐकले पवडे. काय काय पूर्ण कारण, हे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दाऊ नये. हा, किती स्वामीचे पवडे आतापर्यंत ऐकले, मग आता रोकडे, आता काय उदार नको ठेवू, आता रोकडे म्हणजे लगेच दाखव मला त्या ठिकाणी. पुढं थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणावितो दास काय थोडे. थोर भाग्य आम्ही समर्थाचे कास, आम्ही फार मोठे भाग्यवान आहोत. आणि कोणच्या कासेला आहे, कोणाला धरून चाललोय, समर्थाचे कासे. आणि म्हणवितो दास काय थोडे, मी उगाच तुला दास म्हणून घेतो का, आम्हाला माहिती तू निर्जीव जर असला तर निर्जीवाला सुद्धा चैतन्य आणून देऊ शकतो. आपल्याला सांगा आता असं आणायचं म्हटलं तर आणता येईल का, एखादा मरून जर पावला तर
आणू शकत नाही, पण ते आणू शकतात की नाही. कीर्तनामध्ये सगळ्या मोगलांनी आक्रमण केलं होतं, पण शिवाजी महाराजांना धरण्याकरता सारे शिवाजी 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 झाले का नाही. हे सामर्थ्य आहे का नाही परमात्म्यामध्ये. हे परमात्म्यामध्ये असणारं सामर्थ्य आहे. म्हणून त्याला जर हे जगत उत्पन्न करायचं, तो कोण होतो? तोच ब्रह्मदेव होतो. ते जगत उत्पन्न झालं, त्याचं पालन करायचं, तोच काय होतो? विष्णू होतो. आणि त्या जगाचा सार करायचा, तोच कोण होतो? भगवान शंकर त्या ठिकाणी होत असतात. म्हणून आयसा जो समर्थो, अशा पद्धतीचा तो मी जगाचा नाथ हो, तो जगाचा मी नाथ आहे, मालक आहे. म्हणून दादुल्याच्या संकल्पाने त्याने जसा मनात संकल्प केला तर ह्या सृष्टीची रचना सहज त्या ठिकाणी होत असते. पुढे पहा. आता त्या दादुल्याचं वर्णन करत असताना काय दादुल्याच्या एका एका गुणाचं वर्णन करायचं. किती गुण पाहिले आपण त्या दादुल्याचे? म्हणून काय? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेथे तो हा भगवंत, त्याला त्या ठिकाणी भगवंत म्हणतात. आता त्याच्या एका गुणाचं वर्णन करायला कोण गेला? वेद जाणू गेला. त्या वेदाचं वर्णन आलं. प्रणवाचे पेठे झाले शब्द ब्रह्म माझिटे, ते जयाच्या यशा धाकुटे वेढू न पुरे. काय म्हणले या ठिकाणी? आता या ठिकाणी प्रणवाची पेठ सांगितली. ऐक ना, तुम्ही पेठा पाहतात की नाही? बाजारपेठा असतात की नाही? मोठमोठ्या शहरामध्ये बाजारपेठा असतात. त्या पेठेमध्ये काय असतं? विकायला असतं ना, तयार होतं ना काय काय. ही कपड्याची पेठे, ही अमुकाची पेठे, ही तमुकाची पेठे. तुम्हाला काय पाहिजे म्हणे? आम्हाला म्हणले कपडे घ्यायच्यात. मग म्हणले अमुक अमुक पेठेला जा. त्या पेठेमध्ये सगळ्यात भारी कपडे मिळतात. त्या कपड्यांसारखे दुसरे कुठंच कपडे भेटत नाही. म्हणजे ह्या अशा पूर्वी पेठा असायच्या, आता वेगळी नावं पडले त्याला, आहे का नाही? आता हे सेक्टर अमुक तमुक असे वेगळं नाव. पूर्वीचा काळ होता ना, त्या काळामध्ये अशा त्या पेठा असायच्या. पण इथं पेठ कोणते सांगितले म्हणे? इथं बाजारपेठ कोणते सांगले? प्रणवाची बाजारपेठ सांगली. प्रणव म्हणजे काय? प्रणव म्हणजे हा एक अक्षर परमात्म्याचा निर्देशक असणारा मंत्र आहे. म्हणून परमात्म्याचं जर वर्णन करून सांगायचं झालं, कोणता देव असू द्या, पण त्याला आधी काय सांगावं लागतं? ओम हे सांगावं लागतं. ओम काय करतो? त्याचं निर्देशन करून सांगतो. भगवान शिवाचं जर वर्णन करायचं झालं तर काय? ओम आधी लावावा लागतो. मग हा ओम त्याचं वर्णन करून देतो. जर ज्याच्या ठिकाणी ओम लागत नाही, मग तो त्याचं वर्णन काय होणार आहे बरं? ओम नम शिवाय, ओम नमो भगवते, ओम काली, सगळे ओम ओम त्या ठिकाणी काय करावं लागतं? लावून घेतो. म्हणजे तो काय? एक अक्षर असणारा मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये काय आलेलं आहे बरं? आता विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये त्या आकार, ओकार, मकार, ते स्थूल, सूक्ष्म आणि कारण, आणि चौथी मात्रा कोणते सांगितले? अमात्रा त्याची त्या ठिकाणी सांगितले. असे 4-4 पाद केले का नाही? 4-4 पाद केले. पण पहिले 3 पाद असतात, ते काय असतात? ते अपर ब्रह्म आणि परब्रह्म. अपर कोणतं आणि पर कोणतं? अमात्रा आहे ती परब्रह्म, आणि आकार, ओकार, मकार हे जे आहे हे काय? हे अपर ब्रह्म, म्हणजे सगुण रूपाने असणारं ब्रह्म, आणि ते निर्गुण असणाऱ्या रूपाने ब्रह्माचं वर्णन करता येतं. त्याचं सगुण रूपाने वर्णन केलं की नाही? ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये आकार चरण युगल, ओकार उदर विशाल, आणि मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले, ते तर शब्द ब्रह्म कवळले, ते मिया नमिले गुरु कृपे. असंच ना होवे? अशा पद्धतीनं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? आकार आहे, ओकार आहे आणि मकार आहे. म्हणून हा ओंकार एक अक्षरी असणारा मंत्र, आणि हा काय? सगळ्याचा आरंभ वाचक आहे, सगळ्याचा मंगल वाचक आहे, आणि हा परमात्मा वाचक आहे. आरंभ करायचा झाला कोणत्या गोष्टीचा तर कशाने करायचं? पहिल्यांदा गणपतीने नमन करायचं. गणपती म्हणजे काय? ओंकार आहे. ओंकार म्हणजे ओंकार महाराज ओंकार आहे ना तो. म्हणून त्यानं काय करायचं? प्रत्येक गोष्टीचं मंगल त्या ठिकाणी करायचं असतं. म्हणून आता त्याचं भरपूर आता वर्णन झालं. त्याचं 17व्या अध्यायामध्ये भरपूर माऊलीनं वर्णन करून सांगितलं. ते म्हणले की हा जो मंत्र आहे, हा मंत्र म्हणजे सगळ्या मंत्रांचा राजा आहे. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव आधी वर्ण बुजा, आणि दुजा सत्कार दुजा काय? तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव आदी वर्ण बुजा, तो दुजा सत्कार
बघा बरं काय निघतं का तुम्हाला? तो प्रणवादी वर्ण तरी सर्व मंत्रांचा राजा, तो प्रणवादी वर्ण बुजा दुजा सत्कारू, असं काहीतरी म्हटलेलं बघा. आता नाही आठवायचं नेमकी वेळेला. 17वा अध्याय 23वा श्लोक आहे. हा, काय त्याच्यामध्ये? तरी सर्व मंत्रांचा राजा, तो प्रणवादी वर्ण बुजा. जाऊ द्या, पुढे काय म्हटलं बघा, सगळ्या मंत्रांचा हा राजा आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये आकार आहे, उकार आहे, मकार आहे. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव आदिवर्ण पूजा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू. आणि तत्कारू आहे का ना, तत्कारू आणि तिजा सत्कारू असं म्हणलं ना, अशा पद्धतीनं. म्हणजे त्या ठिकाणी वर्ण आलं की ते म्हटले पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ही जगत, ही सृष्टी ज्यावेळेस निर्माण झाली की नाही, बरं ही सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर नाही सृष्टी निर्माण नाही, सृष्टी निर्माण होण्याच्या आधी, सृष्टीच्या उपक्रमा म्हणजे उपक्रम होण्याच्या आधी, म्हणजे सृष्टी उत्पन्न होण्याच्या आधी पूर्विका विरोत्तमा वीर उत्तम, उत्तमामध्ये वीर, वीरामध्ये उत्तम असणाऱ्या अर्जुना वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. हे अर्जुना हा ब्रह्म वेडा ऐसा वेड्यासारखा करू लागला. का बरं वेड्यासारखा करू लागला? एकला होता ना, काहीच नव्हतं त्या टायमाला, ऐक नाही. मग माऊली म्हणतात मज ईश्वरा ते न ओळखी ना सृष्टी न करू शके, तो थोर केला एके नामे जेने. तो थोर केला एके, कोणत्या नामाने? ह्या नामाने थोर केला. म्हणजे त्याला काय दिलं? नाम दिलं. आणि ते कोणतं नाम दिलं? हे नाम दिलं. कोणतं? प्रणवाचं नाम दिलं. कोणाला? त्या ब्रह्माला, ब्रह्मदेवाला. आणि त्या ब्रह्मदेवाला हे नाम दिल्याच्या नंतर काय? आणि हे नाम का दिलं त्याला? माऊली म्हणतात ब्रह्माचा आबोला फिटावा, ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, ऐसा मंत्र कवने वेदे देखिला बापू. सारे त्याच्यामध्ये ओवे आलेले. मग याच्यातलं काय तात्पर्य लक्षात घ्यायचं की सगळ्यात आधी निर्माण कोण झाला? हा प्रणव आहे की नाही. ह्या प्रणवामध्ये काय? हा वेद वगैरे सर्व ज्ञान वगैरे सगळे याच्यामध्ये आहे, बरोबर आहे की नाही. मग आता ह्या प्रणवाचं एवढं वर्णन करून जर सांगितलं, मग मला सांगा त्याची बाजारपेठ केवढी असेल बरं? एवढं आता ते वेद वगैरे सगळं आलं की नाही, कुठं आलं? ह्या प्रणवामध्ये आलं, आहे का नाही. ही सगळ्याची किल्ली आहे प्रणव म्हणजे. मग असा असणारा प्रणव आणि त्याची मोठी बाजारपेठ आहे. आणि त्या बाजारपेठेमध्ये काय होतंय? एक वस्त्र तयार होते. पुढे पहा, प्रणवाच्या पेठी झाली म्हणजे तयार झाली काय? शब्द ब्रह्म माझिटे. म्हणजे कोणतं वस्त्र तयार झालं? शब्द ब्रह्म म्हणजे काय? वेद, वेद रूपाचं असणारं माझिटे. माझिटे शब्दाने तर काय दिलं बघा, 22 नंबर, उत्तम उत्कृष्ट असणारं वस्त्र त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. मग ते वस्त्र आम्ही घेतलं आणि घरी आलो. कशाला? परमात्म्याला त्या वस्त्राचे कपडे शिवायचे. काय करायच्यात? कपडे शिवायच्या. किंवा परमात्म्याला ते धोतर तयार करून नेसवायचं, असं समजा बुवा. काही त्याचं काहीतरी बनवायचं असेल, घरी आणलं. तुमचं माप किती आहे? आता चांगला जर मनुष्य जरा तब्येतवान असेल, आहे का नाही, शरीराला चांगली पुष्टी असेल, मग ते कुठंतरी एखाद्याला ते द्यायचे असतात कपडे. मग दुकानदाराला आपण म्हणतो काढा त्याला पॅन्ट शर्टचं कापड काढा. किती काय पाहिजे म्हणले? 2.25 असं काहीतरी ते काढतात, लगेच देतात. आणि आणून दिलं आणून दिल्याच्या नंतर हे किती? हे 125-150 किलोचे यजमान, आहे का नाही. आता याला कुठं पुरायचं? दादा त्या दिवशी कीर्तनात सांगू लागली, ती परंपरा सांगू लागली. म्हणे एक ब्राह्मण काका होते म्हणे, आणि ते ब्राह्मण काका होते आणि ते आता 10 वर येत होतं, पण काका जरा थोडी तब्येतीने जास्तच होते. मग काय करायचं की ते पूजेला बसले का काय व्हायचं, त्यांचा कासोटा जो असायचा ना, तो कासोटाच त्या ठिकाणी सुटायचा. का बरं? ते बसले म्हणजे पोट वाढायचं, मग कासोटा सुटायचा. का सुटायचा? पुरत नसायचं ना. आता ते कारण सांगायचं की ते म्हणले असे नको त्या परंपरा चालू होतात. ती परंपरा म्हणजे पुढे लोक काय म्हणले, आपले काका होऊन गेले. पूर्वी काय करायचे? पूजेला बसतले, पूजेला जरी बसले आणि जेवायला जरी बसले, पण काय करायचे? पहिले कासोटा सोडायचे. आता कासोटा सोडायचे का? कासोटा सुटत होता त्यांचा, कासोटाच त्यांचा सुटत होता. धोतर त्यांना कमी पडायचं, आहे की नाही. त्याला कमी पडायचं धोतर. तसं हे आणलंय बाजारपेठेतून. कोणत्या बाजारपेठेतून आणलंय? आहे का लक्षात? जरा बोला बरं. प्रणवाचे पेठे. प्रणवाचे म्हणजे प्रणव मात्र ओंकार असणारा तो मंत्र. त्या पेठेतून, त्या बाजारपेठेतून हे वस्त्र तयार झाले. उत्तम असणारं वस्त्र, वेदरूपी वस्त्र आणलेलं आहे. आणि कशाला? त्या भगवंताला परिधान करण्याकरता आणलेलं आहे. पुढे म्हणले ते जयाच्या यशा धाकोटे
वेडून पुरे, आहे का नाही. आणि मग म्हटलं ते काय, ते जयाच्या त्या परमात्म्याचं काय गुणवर्णन करून सांगितलं ना. काय गुण आहे, 6 गुणवर्ण सांगितले. त्याच्यामध्ये पहिला गुण कोणता सांगितला, यश नावाचा गुण. आता परमात्म्याच्या ठिकाणी यश वर्णन करून द्यायचं जर झालं तर काय काय वर्णन करायचं बरं. आता माऊलीनं मगाशी वर्णन केलं का 9व्या अध्यायामध्ये हे सारं वर्णन करून सांगितलं. आता भगवंताचं एवढंच यश आहे का, भगवंताच्या यशाला सीमा आहे का, भगवंताच्या यशाला सुद्धा सीमा नाही, आहे का नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, आहे का नाही. श्रुती म्हणजे वेद, आहे का नाही. न इति असं नाही असं नाही असं नाही असं नाही. मग कसा आहे परमात्मा, वेद जाणू गेला पुढे मौन व्हाला, वेद जाणण्याकरता गेला. काय त्याचं वर्णन करावं, किती त्याच्या यशाचे गुणगान गावे. आणि तो सुद्धा पुढं काय झाला, मौन त्या ठिकाणी झाला. जैशा आयशे तैश्या माते नेनोनी धनंजया, वेद जाणू गेला तव तया झाली शाखा. सरळ ओवी माऊलींची, म्हणजे जसं आहे तसं मला तो वेद जाणण्याकरता गेला, पण त्या वेदाला मला सुद्धा तसं जाणता आलं नाही, म्हणून तया झाली या शाखा. शाखा म्हणजे काय, त्या वेदाच्या शाखा झाली, म्हणून त्या शाखेला काय म्हणतो आपण, उपवेद असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून त्या असणाऱ्या परमात्म्याच्या यश नावाच्या गुणाला एवढं सुंदर तयार झालेलं वस्त्र आणून घालण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्याच्या एका एका गुणालाच ते वस्त्र पुराणे, ऐक नाही. म्हणून म्हटले काय पुढं, वेढू न पुरे, म्हणून त्याला वेढून घेण्याकरता त्याला नेसवण्याकरता गेलं, पण त्याला मात्र त्या ठिकाणी पुराणे. त्या यशोदामायाने काय केलं होतं, कृष्ण परमात्म्याला बांधण्याकरता गेली आणि दोरी आणली घरातून, पण ती दोरी पुरत होती का, वेढू न पुरे, थोडी दोरी उरायची. म्हणजे कोणती, ती गुणांची दोरी, गुण म्हणजे बांधण्याचा प्रयत्न करतात. आणि हा वेद काय करतो, हा वेद सुद्धा काय करतो, इतकं सुंदर वस्त्र झालंय, गुणात आलं का नाही, ते गुणात आलं. मग गुणाने परमात्मा बांधला जाईल का, गुणाने परमात्मा बांधला जाणार नाही. मग किती सत्वगुणाने बांधू शकतो परमात्मा, पण कोणत्या गुणाने नाही, रजगुणाने आणि तमगुणाने परमात्मा बांधू शकत नाही. मग सत्वगुणाने काय होत असतं, सत्वगुण ज्ञानाला कारण ठरतं, पण त्या ज्ञानामध्ये जर अभिमान असेल तर ते सत्वगुणाने सुद्धा तो परमात्मा बांधू शकत नाही. यशोदामायाला काय झालता, अभिमान झालता, मी बांधीन असं तिला अभिमान झाला, म्हणून तो परमात्मा बांधला जात नव्हता. शेवटी काकुळतीला आली म्हणजे अभिमान कमी झाला की नाही. मग अभिमान कमी झाला, मग भगवंताने बांधून घेतलं. म्हणण्याचं तात्पर्य काय, बांधला जाईल सत्वगुणाने, पण त्याच्यामध्ये अभिमान नसला पाहिजे, आहे की नाही. भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा, म्हणून साधू संत मागतात. बरं, आता हे भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा म्हणजे प्राप्तिपूर्वक नकार आहे का नाही. आधी ज्ञान असावं आणि मग म्हणावं भक्ती प्रेमाविनं ज्ञान. आपल्या ज्ञानाचंच तपास नाही आणि आपण असं म्हणून जमल का, असं म्हणून जमणार नाही. म्हणण्याचं तात्पर्य काय, किती जर त्या परमात्म्याचं वर्णन करायला गेलं, त्याच्या यशाचं त्याच्या कीर्तीचं, तर वेदाला सुद्धा यथार्थ रूपाने वर्णन करता आलेलं नाही. म्हणून प्रणवाच्या पीठे झाले शब्द ब्रह्म माझेटे, ते जयाच्या यशा दाखुटे वेढू न पुरे, अशा पद्धतीनं त्याला मात्र ते पुरत नाही. पुढं पहा म्हटलं, जयाचिने अंगिके तेजे, आओ रवी शशीचे वाणिजे, म्हणून जग हे वेसजे विन असे तया. किती वेळ राहिला बघा बरं. आले का, थोडं 5 मिनिटं राहिलेत ना आपले, 1-2 ओव्या होतील थोड्याफार. चला, जयाचेने अंगिके तेजे, आओ रवी शशीचिये वाणिजे, म्हणून जग हे वेसजे विन असे तया. जयाचेने अंगिके तेजे म्हणजे आता त्या परमात्म्याच्या ठिकाणी असणारं तेज. आता हे तेज शब्दाने काय लक्षात घ्यायचं, तेज शब्दाने घ्यायचा प्रकाश. म्हणजे तुम्ही पाहता की नाही, चंद्र कशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतो, सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत असतो. 15व्या अध्यायामध्ये बघा श्लोक आलेला आहे, विचार आलेला आहे, पटकन सापडलं तर लगेच सांगा. चला, मला एवढं सांगायचं आहे की चंद्र आहे तो स्वतः प्रकाशमान आहे का, चंद्र स्वतः प्रकाशमान नाही, तो सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. मग तो चंद्राचा प्रकाश आपल्यापर्यंत येतो आणि आपण त्या ठिकाणी काय होतो, प्रकाशमान होतो. पण हा आला कुठून, आपण म्हणतो चंद्राचा प्रकाश. चंद्राला प्रकाश आहे का, चंद्राला प्रकाश
नाही. पण चंद्राला प्रकाश नाही, पण चंद्राचं गुणगान गायलं का नाही तुम्ही? चंद्राला महत्व दिलं का नाही? सूर्यात जळते तेज जे विश्व उजळतेचे, तसे चंद्रात अग्नीत जाण माझेची तेज येते. हा गीता आहे त्याची त्या श्लोक. हा श्लोकाचे गीते 12वा श्लोक. 12वा श्लोक 15व्या अध्यायामध्ये. मग मला असं विचारायचंय हा. की तो चंद्र आहे, त्या चंद्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली का नाही? चंद्रामुळे आपल्याला प्रकाश मिळतो का नाही? आपल्याला प्रकाश मिळतो. कधी? रात्रीचा प्रकाश मिळतो. हा चंद्राचा व्यापार चालू आहे का नाही? हा चंद्राचा व्यवसाय चालू आहे का नाही? देणं घेणं, वाणिज्य म्हणजे आपण जसा शेतकरी असतो नाही, व्यापारी असतो नाही, कृषी गोरक्ष वाणिज्यम, हे वैश्याचे व्यापार सांगितले का नाही? तसं चंद्राचा व्यापार चालू आहे का नाही? आपल्याला प्रकाश देण्याचं काम त्याचं चालू आहे. मग रात्रीचा प्रकाश आपल्याला कोण देतो? चंद्र आपल्याला रात्रीचा प्रकाश देत असतो. आणि दिवसा कोण प्रकाश देतो? दिवसा आपल्याला सूर्यप्रकाश देतो. बरोबर की नाही? दिवसा सूर्य आपल्याला प्रकाश देतो. मग दिवसा सूर्यप्रकाश देतो, दिवसा सूर्याचा व्यापार चालू, रात्रीचा चंद्राचा व्यापार चालू. कधी कधी चंद्र आणि सूर्य एकत्र येतात, फक्त दिवसा येतात, रात्री मात्र येत नाही. का रात्री येतो चंद्र आणि सूर्य एकत्र? रात्री कधी येत नाही. आले तर फक्त दिवस येत असतात, हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं काय व्यापार चालू असतो. पण मला सांगायचं, यांचा प्रकाश देण्याचं काम आहे, पण कोणाच्या प्रकाशाने ही प्रकाश येते? आता सांगून झाले की नाही? त्याच्या प्रकाशाने आपण म्हणतो याने त्याच्याकडून आणलं, कुठून? चंद्राने सूर्याकडून आणलं. पण मग सूर्याच्या घरी काय पिकलं का? सूर्याच्या घरी पिकतं का? सूर्य तरी कुठून तरी आणत असेल ना. म्हणजे तो कोणाच्या तरी प्रकाशाने काय होतं, छोटा धंदा त्याच्यापेक्षा मोठा धंदा. आता हे महाराज इथं बसले, त्यांना सगळं माहिती धंद्यातलं आहे का नाही? म्हणजे ते काय करतात, कुठून तरी आणायचं, आपल्याला विकायचं. पण त्याने जिथून आणलं त्याने तरी कुठून तरी आणलंच असेल ना. म्हणजे कुठंतरी एक कंपनी असते आहे का नाही? त्या कंपनीमध्ये सुद्धा इकडून तिकडून माल गोळा करावा लागतो. म्हणजे ते कुठून आणतात? दुसरीकडून कुठून तरी कच्चा माल आणायचा, त्या कंपनीमध्ये तयार करायचा. कंपनी तयार केला की मग ते डीलर वगैरे बाकीचे त्यांना मिळवायचं. मग त्याच्याकडून तो माल काय करायचा? विकायचा. मग त्याच्यात मोठमोठ्याले व्यापारी तो माल घेणार, मग ते व्यापाऱ्यांका तो माल येणार, मग ते दुकानदार तो माल आणणार, मग ते दुकानदाराकडून आपल्या घेतो. पण त्याच्या आधी सगळ्यात आधी विचार केला तो कच्चा माल, बाकीचा सगळा माल कंपनीमध्ये येतो आहे का नाही? पण तो आपल्याला दिसतो का माल? तो आपल्याला माल दिसत नाही. मग आपला तर व्यापार चालला इथं, आपली तर दुकानदारी चालली इथे. पण याचा अर्थ काय होतो? आपली दुकानदारी त्याच्या व्यापारावर, त्यांच्याकडून येण्यावर आपली दुकानदारी चालती, त्यांच्याकडून. पण शेवटी पण एक कोणीतरी असतो का नाही? बस. मग मला हेच सांगायचं आहे, चंद्राचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशामुळे आहे. सूर्याचा प्रकाश त्याच्या प्रकाशाने प्रकाश येते. कोणाच्या? त्याच्या जो सगळ्याला प्रकाशमान करतो. इथं दिला का नाही शब्द कुठं? देखण्याच्या दिठीचा दीपू, त्याच्या प्रकाशाने प्रकाश होतो का नाही? म्हणून इथं काय लक्षात घ्यायचं, ते जयाचे नाही अंगे के तेजे, ज्याच्या अंगाच्या म्हणजे स्वतःच्या तेजाने काय? इथं 24 नंबर पहा बरं. अंगिक अंगाच्या म्हणजे किंवा स्वतःच्या तेजापासून असं म्हटलं तरी चालेल. तेजापासून आऊ म्हणजे महत्व, प्रतिष्ठा, जोर, बरेच शब्द त्याच्यामध्ये आलेले. रवी शशीची वाणिजे, रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र आहे का नाही? रवी शशीची वाणिजे, आणि सूर्य चंद्राचा त्या ठिकाणी व्यवसाय व्यापार चांगला त्या ठिकाणी जोर धरून चाललेला आहे, किंवा त्या व्यवसायाला चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. म्हणून जग हे वेसजे विन असे तया. मी तर वेसजे शब्दाचा अर्थ काय केलेला आहे पहा जरा. 27 नंबर. प्रकाशित भासमान विशद तया विन हे जग वेश जे असे, त्याच्याशिवाय हे जग भासमान होऊ शकेल का? म्हणजे तयाविन म्हणजे आता तो चंद्र सूर्याला त्या ठिकाणी प्रकाशित करतात, त्याच्या तेजाने चंद्र सूर्य जर प्रकाशित होतात, किंवा चंद्र सूर्याचा व्यापार व्यवसाय त्या ठिकाणी चांगला प्रतिष्ठित जोर धरून असतो, मग त्याच्या वाचून हे जग प्रकाशित होईल का? किंवा त्याच्या प्रकाशाने हे जग प्रकाशित आहे, असा सरळ त्या ओवीचा अर्थ होतो. सरळ ओवी अशी वाचली ना, मग नाही अर्थ लक्षात येत. पण अशी फोडून जर बारकाईने जर पाहिली का, मग अशा पद्धतीने लक्षात येते का जिथं चंद्र सूर्याचा व्यापार याच्या तेजाने चालतो, मग त्याच्या तेजा वाचून हे जगत असेल का? म्हणजे जगामध्ये सगळ्यामध्ये जे तेज पाहायला मिळतं ते कोणाचं आहे? हे त्याच तेज आहे. नाथ महाराज म्हणतात की नाही, रवी चंद्र शशी
नियनतीच्या रूपा, म्हणजे रवी चंद्र शशी हे आहे की नाही, अग्नी नियनतीच्या रूपा, त्याच्या स्वरूपाला जाणत नाही. पण त्याच्या प्रकाशा वाचून हे चाललंय का? त्याच्या प्रकाशा वाचून मात्र हे चालत नाही. त्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित आहे. म्हणून इथं हागा नामाची एक जयाचे, पाहता गगने दिसे टाचे, गुण एक एक काय तयाचे, आकळशील तू. बघा, हागा नामाची एक जयाचे. आता काय सांगावं म्हणले माऊली, नामाची एक जयाचे, एक नामच. आता इथं एवढं वर्णन द्या सोडून म्हणले, त्याचं एक नाम पुष्कळ झालं म्हणले. एका नामाचं इथं आता काय केलं वर्णन, तेजाचं वर्णन केलंय. जाऊ द्या, तुम्ही तेजाचं वर्णन बाजूला करा, आम्ही साधं त्याचं फक्त नावच तुम्हाला सांगतो. तो व्यक्ती येईल, भेटल, अमुक तमुक, जाऊ द्या, तो व्यक्ती लांबच राहू द्या, त्याचं नामच आधी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हटले नामाची एक जायचे, पाहता गगने दिसे टाचे. त्या नामाच्या पुढं पाहिलं गेलं तर गगन कसं दिसतं, टाचे म्हणजे अल्प वाटतं, थोकडे वाटतं. काय अभंग आहे हरिपाठामध्ये, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, आणि गगनाहुनी वाढ नाम आहे की नाही. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. आता वेळ संपायला आली का मग सुरुवात होती आपली. बर, मग एक गुण एक एक काय त्याचे आकर्षिल. हा बोला ना. नित्य निमित्त प्राणी दुर्लभ याच्यामध्ये शेवटती. हा याच्यामध्ये शेवटे, हा याच्यामध्ये शेवटे, माझ्या लक्षात नाही आलं पण ते सहज आठवलं आता म्हणून. म्हणून काय नामाचं वर्णन करून सांगायचं. यमधर्म सांगे दूता, जाऊ नका ते काय, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता आहे का नाही. पुढं काय, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जाऊ नका तया गावा, नामधारकाच्या शिवा. बरोबर ना. जेथे चाले हरिकथा, हा हा हा, जे सदा घोष नामाचा, सदा घोष नामाचा. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, जाऊ नका नका जाऊ त्या गावा, नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी होती, फिरे भोवती, आहे का नाही. मग यम धर्म सांगतो त्यांच्या गावाला जाऊ नका, आहे का नाही. असं भगवंताचं नाम आहे. आता ह्या भगवंताचं नामाचं वर्णन किती करायचं, आता वेळ आपल्याकडे शिल्लक राहिला नाही. बघू आता, उद्या एकादशी ना, उद्या एकादशी, उद्या एकादशी, उद्या आता आळंदी. आता आजच जायचं आळंदीला, नियोजन आहे त्याच्यामुळे मग उद्याला बघा, नाही तर हाय ओंकार महाराज, मग जसं होईल तसं. ठीक आहे ना. चला थांबू. पुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राधे राधे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आपण पण आज निघतोय करायचा. हा, आम्ही पण 4 वाजता येतोय म्हणलं, आज येतोय. हो, या ना या ना. आम्ही पण आता बघतो काहीतरी, कुणीतरी बरोबरीला भेटलं का जातो निघून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी आबा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आबा. रामकृष्ण. रामकृष्ण. आबा ऐका ना, हा बोला ना. तुम्ही गुरुजी सोबत थांबणार का? हो का. ती आमची एक मैत्रीण येत आहे मुंबईवरून, त्यांनी पण गुरुजीचं दर्शन घेते म्हणते. ते अजून तर आमची काही गाठ भेट नाही, फोन नाही, काही नाही. आता जिथं भेटतील तिथं भेटतील, मग तिथून पुढे आम्ही बरोबर राहणार. बरं, तिथं असं का नेटवर्कचा प्रॉब्लेम, फोन लागत नाही वेळेवरती, अशी गडबड आहे तिथं. मग झालं जर कोणत्या आलं जर ते संपर्कात, तर मग ठीक आहे, गाठभेट होईल. कोकाटे महाराज वगैरे असतील ना तिथं, का उद्या येतात काय माहित नाही. काय का माहिती नाही त्यांना, ते कुणी बी माहिती नाही. ते कुकाटी माऊली की माहित नाही त्यांना. बर. ते मुंबईचे आहेत. त्यांना ती पत्रिका टाकायला हवा ना दादा, त्या ठिकाणी या म्हणून सांगा. आबा ती पत्रिका जी आहे ना दादांच्या कीर्तनाची, ती पत्रिका ताई त्यांना पाठवा. म्हणजे पाठवलेली आहे, वगैरे सगळं आहे, पाठवलेली आहे तिथं त्या ठिकाणी या म्हणून त्यांना, किंवा माझा नंबर पण त्यांना द्या. कुणा इथल्या जे आपल्या ग्रुपमध्ये जे येणारे आहेत त्यांचा, कुणाचा तरी एकाचा नंबर द्या, दादांचं दर्शन होऊन जाईल. बर बर. कीर्तनानंतर तर कमी कमी दर्शन होईलच की, काय अडचण नाही ना. हा हा. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. सुदर्शन यावा घरटे फिरे बाबा. गुरु एक आम्हा कसाला भला. सद्गुरु महाराज की जय. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ नरसार्दूला कर्तव्यं दैवमान्वितम्. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते. फक्त बुडून झालं, विसर्जन झालं की पुढल्या वर्षी परत या, म्हणजे आम्ही बसून नाचत. तर परत यायचंच नाही, जायचंच नाही. काय यायचं जायचं नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये काय होती, खरी दिवाळी त्या ठिकाणी होती. म्हणून अशा पद्धतीने काय, हा सूर्य, आता हा सूर्य कोणता घ्यायचा, मावळवित विश्वाभासू नवल उदयना चंडाशू आदोय अब्जनी विकासू वंदू आता. ऐक नाही, अशा पद्धतीने काय आला का, लवकर आला की इकडे बोल, इकडे चल. काय अद्वैय तत्वाचा विकास करणाऱ्या, अद्वैय तत्व हे कमळ त्या ठिकाणी, याच कमळाचा काय विकास करणारे, ऐक नाही, हे कोणी सद्गुरू, हे संत काय प्रकाश देऊन विकास करणारे किंवा त्याच्यात प्रकाश निर्माण करणारे हे संत आहे. सगळा विश्वाचा आभास आहे, त्या आभासाला काय करणारे, नष्ट करणारे आहे. अशा पद्धतीने असा असणारा सूर्य ज्या वाटेने जातील, हे सूर्य म्हणजे संत रूपी सूर्य, आणि ते होती
ते होते तेजाशी विष्णू आणि तेवढा जो भाग्यकर आहे. संत ज्या गावातून जातील त्या गावामध्ये त्या लोकांचं कल्याण होत नाही का? ते शेवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. ज्याच्या जीवनामध्ये होत असतात त्याला आध्यात्मिकता म्हणलं जातं. आधी भौतिक म्हणजे काय की जे भौतिक पदार्थ आहे त्या भौतिक त्या भौतिक पदार्थापासून होणारं दुःख, भौतिक पदार्थापासून होणारा ताप, ज्ञानदेवा